नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या न्यूजपेपर राऊंडअपचा 250वा एपिसोड आहे. गेल्या वर्षी साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान आम्ही न्यूजपेपर राऊंडअपचा पहिला एपिसोड केला आणि तेव्हापासून आतापर्यंत तुम्हा सर्व दर्शकांनी आमची भरपूर साथ दिलेली आहे. या प्रवासात आम्ही सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही जसे इव्हॉल्व्ह होत गेलो, जे बदल आणत गेलो, त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तुमच्या प्रतिक्रिया कायमच येत राहिलेल्या आहेत. कौतुक केलंच आहेत, सूचना सुद्धा तुम्ही आम्हाला वेळोवेळी दिल्या आहेत. या सर्वांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज हा जो माइलस्टोन आहे 250व्या एपिसोडचा, तो आमच्याबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक गेस्ट आलेले आहेत. पुणे मिररचे सिटी एडिटर अनुराग बेंदे. तुमचं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपण दररोज जे करतो, ज्याच्यामध्ये आपण दररोज सर्व पेपर्स, पुण्यातले वेगवेगळे पेपर्स वाचतो, मराठी तसंच इंग्लिश पेपर्स वाचतो. त्याच्यामधल्या बातम्या ज्या आहेत त्या आपण वाचत असतो, डिस्कस करत असतो, एनालाइज करत असतो. कोणती बातमी जास्त चांगली आहे, कोणती बातमी चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहे, हे सर्व जे करत असतो. तर ही सर्व प्रोसेस जे ओव्हरसी करतात तर ते एखाद्या न्यूजपेपरचे एडिटर असतात. त्याच्यामुळे आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत की न्यूज सिलेक्शनपासून न्यूज कशी प्रेझेंट होतीये ह्यापर्यंत आणि ओव्हरऑल न्यूजपेपर इंडस्ट्रीबद्दल आपण भरपूर काही आज जाणून घेणार आहोत. मला वाटते सुरुवात आपण आपल्या ह्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं ह्याच्यापासून करूयात की हा हे जे आम्ही करतो दररोज, तर न्यूजपेपरचं सध्या आपण बघितलं, न्यूजपेपरचं लोकांच्या आयुष्यातलं स्थान बघितलं, तर ते लक्षात घेता आणि न्यूजपेपरमध्ये ज्या प्रकारे बदल झालेले आहेत ओव्हरऑलच गेल्या काही दशकांपासून, त्याचप्रमाणे गेल्या 1-2 वर्षांपासून, तर ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हा असा जो उपक्रम आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सर्वात पहिल्यांदा तर इंडी जर्नलचं अभिनंदन आणि तुमच्या टीमचं अभिनंदन की तुम्ही 250 एपिसोडपर्यंत आज पोहोचलेलं आहेत आणि हे असंच चालू राहावं. हे जर्नलिझम फील्डसाठी ह्या गोष्टी खूप एनकरेजिंग आहेत की एक यंग जनरेशन आज चेंजिंग जे पद्धतीने आज सगळे प्लॅटफॉर्म चेंज होत आहेत, तसं ट्रॅडिशनली आपण त्या जर्नलिझम बरोबरच नवीन जर्नलिझमच्या ज्या गोष्टी आता गरजेच्या आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतो आहे आणि हे तुमचं एक्सपेरिमेंट आज आपण एक 250th एपिसोड आपण करताय. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. आणि एकूणच जर्नलिझम ओव्हरऑल ज्या पद्धतीने आपण पाहतो हे चेंज होत गेलेलं आहे आणि पॅन्डेमिकनी जसे सगळ्याच गोष्टींवरती त्याचा प्रभाव टाकला, तर तसाच प्रभाव हा इव्हन जर्नलिझमवरती सुद्धा झालेला आहे. तर काही पब्लिकेशन्सचे बंद झाले, काही पब्लिकेशन्सला काही वेगवेगळे पर्याय निवडावे लागले. काही लोकांनी आज वर्क फ्रॉम होम, जे कल्चर कोणाला वाटलं नव्हतं की जर्नलिझममध्ये कधी हे होईल, कारण वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या वेळेला काम करत असतात आणि त्याचं सगळ्याचं कल्मिनेशन हे पेपरमध्ये होत असतं दुसऱ्या दिवशी. पण तो एक तो थॉट असायचा की आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करून सुद्धा पेपर काढू शकतो. तो जो पूर्वी वाटला नव्हता, पण तो आज आपल्या इथे दिसतोय आणि इट हॅज म्हणजे इट्स अ न्यू नॉर्मल दॅट वी आर नाव फेसिंग अँड वी हॅव काइंड ऑफ अडॉप्टेड दॅट क्वाईट सक्सेसफुली. न्यूजपेपर मला असं वाटतं की एक पूर्वीची एक पिढी होती की त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या ॲज गुड ॲज म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात न्यूजपेपरने होते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मला एक म्हणजे यंग जनरेशनबरोबर मी एक अनुभव असा केला आहे की रीडिंग हॅबिट कुठेतरी मागे पडत चाललेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ती एकदा रिवाईव्ह करायची असेल आणि ते जर्नलिझम फील्डमधल्या लोकांच्या तर्फेच एक आपण ॲनालिटिकल गोष्टी त्यांना सांगितल्या आणि एक वेगवेगळ्या पेपरमध्ये एकच बातमी आपण वेगवेगळ्या प्रकारे कशी येते, त्याच्या मागचं एक थॉट प्रोसेस काय असते आणि त्याच्यातून जर का आपण इंटरेस्ट डेव्हलप केला तर मला वाटतं की यंग जनरेशन पुन्हा एकदा न्यूजपेपरकडे आकर्षित होईल आणि त्याचं महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे, पण रीडरशिप वाढली तर त्याच्यामधून एक नॉलेज बेस यंग जनरेशनचा वाढत जाईल आणि जे पुस्तकी शिक्षण आहे त्याच्यापेक्षा एक जनरल नॉलेज आणि त्याचा जो सगळ्यात मोठा रिसोर्स आहे दॅट इज न्यूजपेपर आणि तो वाचणं स्टार्ट म्हणजे पेज 1 पासून ते लास्ट पेजपर्यंत दॅट इज क्वाईट इम्पॉर्टंट. आणि आज तुमच्या या प्रोग्राममध्ये तुम्ही वेगवेगळ्या न्यूजपेपरचे जसे आशय सांगता, वेगवेगळ्या बातम्यांचं ॲनालिसिस करता, म्हणजे क्रिटिसिझम असेल, कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्व्हियसली क्रिटिसिझम आहे त्याच्यातलं, तर दॅट इज क्वाईट नेसेसरी. मला वाटतं की एकूणच सोशल सेक्टरच्यासाठी म्हणून दिस इज क्वाईट इम्पॉर्टंट.
मला वाटतं याच नोटवर आपण वळूया आजच्या पहिल्या पेपरकडे, जो आहे सकाळ. आपल्याला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते सुरू झालेलं आहे 2 दिवसांपासून. आणि काल ह्याच्यामध्ये जे शक्ती विधेयक आहे, जे गेल्या साधारण 1.5 वर्षापासून बरंच गाजतंय, दरवेळेस महिलांवरच्या अत्याचाराची एखादी मोठी बातमी आली, एखादी मोठी घटना घडली की लगेच शक्ती विधेयकाबद्दल चर्चा सुरू होतात. खरं तर शक्ती विधेयकामधले जे प्रोव्हिजन्स आहेत की जो बलात्कारी असेल त्याला मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे, तर त्याला अनेक ॲक्टिव्हिस्टनी, महिला कार्यकर्त्यांनी, तसंच बलात्कार पीडित महिलांसोबत काम करणाऱ्याही काही ॲक्टिव्हिस्टनी विरोध दर्शवला होता. मात्र ह्या सर्वाच्या पलीकडे जाऊन काल विधानसभेत हे जे विधेयक आहे तर ते पारित करण्यात आलं. त्याबद्दलची बातमी आहे सकाळच्या पान 1 वरची मुख्य बातमी आहे. तिच्या सुरक्षेला शक्तीचे बळ, अशी त्याची हेडलाईन आहे. ओव्हरऑलच बरंच मोठ्या प्रमाणात आज पेपरमध्ये विधानसभेमध्ये काल जे काही घडलं, भरपूर घडामोडी घडल्या. आमचं इंडी रेडिओ हे ॲप जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर आम्ही विधानसभा वृत्तांत नावाचा एक कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही काल ऐकलंच असेल की काल भरपूर काही विधानसभेत घडलेलं आहे. आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, स्टेटमेंट्स केले गेलेले आहेत. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून काल विधानसभेत मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सुद्धा परस्पर विरोधी घोषणा दिल्या. तर त्याबद्दलची बातमी सुद्धा आज सकाळने प्रॉमिनंटली गैर केलेली आहे. नवीन तांदळाच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळची अँकर स्टोरी जी आहे पान 1ची, तर ती त्याच्याबद्दल आहे. निर्यात सुद्धा वाढलेली आहे तांदळाची, त्यामुळे 11-21 बासमती तांदूळ जो आहे तर त्याच्या भावामध्ये क्विंटल मागे 1,000 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि गुजरात इथून बाजारात येणारा लचकारी कोलम हा जो तांदूळ आहे तर त्याचे भाव सुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांनी वाढलेले आहेत. सर, तुम्हाला तुम्ही पुणे मिररचे एडिटर आहात, पण इतरही ॲज अन एडिटर तुम्हाला सर्व पेपर्सवर लक्ष ठेवावंच लागतं. तर आज सकाळमधली काही एखादी बातमी आहे जी तुमच्या लक्षात, ज्याच्या तुमच्या डोळ्यात आलेली आहे की ती ही चांगली बातमी आहे असं तुम्हाला वाटलेलं आहे? या पेपरचं म्हणजे आज जे तुम्ही आताच जे बोलला की शक्ती विधेयक मंजूर झालेलं आहे, तर ती सगळ्याच दृष्टीने इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता जर का तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यापूर्वीच एक पुण्यामध्ये एक घटना घडली होती. एका मायनर मुलीवरती बऱ्याच लोकांनी, जवळपास 20 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट झाले. आणि त्या दिवशीसुद्धा खूप गदारोळ झाला. त्याच्यानंतर सगळ्यांनी स्टेटमेंट केले, पण जाऊन विषय तोच येतो की जो विक्टीम आहे तिला जस्टिस आपण कधी देऊ शकतो त्यातला. आता याच्या बाबतीमध्ये म्हणजे कन्व्हिक्ट जो आहे त्याला मृत्यूदंड द्यावा की नाही द्यावा याच्यामध्ये मतांतर होत राहणारच आहे त्यातला. पण हे ॲक्च्युली पण पुढे जाऊन मला असं वाटतं की काळाची गरज होतीच की एक कडक असे कायदे निर्माण व्हावेत. तर त्या बातमीला सकाळनी जे काही प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन आहे तर ती मोठी करून तिला जे काही पद्धतीने आपण प्रेझेंट केलेलं आहे तर ते क्वाईट आय कॅचिंग त्याच्यामध्ये आणि इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये बातमी. फक्त ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की एक दुसरी बातमी झालेली आहे की ओमिक्रॉन केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच दरम्यान आज प्रत्येक माणसाला एक डोक्यामध्ये आहे की आपल्या इथे परत रिस्ट्रिक्शन्स लागणार की नाही लागणार. ती चर्चा आज सगळीकडेच आहेत. म्हणजे दुकानदारांपासून ते कॉमन मॅनपर्यंत सगळेजण तोच विचार करतायत. तर एक ही बातमी दिल्ली वृत्तसंस्थेवरून त्यांनी पेज 1ला वापरलेली आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की एक जी पुण्यामधली जी केस होती की काल सगळ्यात जास्त नंबर पुण्यामध्ये झाले, तर ती सकाळनी आज 4 नंबर पानावरती घेतलेली आहे. पण मला वाटतं की ह्याचा ॲटलिस्ट एक बॉक्स किंवा एक सिंगल कॉलम जर का त्यांनी पेज 1ला घेतली असती की ह्या दिल्लीच्या बातमीबरोबर ती आजही चांगल्या पद्धतीने जाऊ शकली असती बातमी. मला वाटतं ह्याच्यानंतर आपण आपल्या आजच्या दुसऱ्या पेपरकडे बोलूयात. तुम्ही पुणे मिररचे सिटी एडिटर आहात, जो एक टॅब्लॉइड न्यूजपेपर आहे. एक टॅब्लॉइड न्यूजपेपरमध्ये ज्या प्रकारे न्यूज येतात किंवा ज्या प्रकारे कोणती न्यूज प्रॉमिनंटली घ्यायची, कोणती नाही घ्यायची, ह्याची जी सर्व प्रोसेस असते ती ब्रॉडशीटपेक्षा थोडीशी वेगळी असते. तुम्हाला बराच एक्सपिरियन्स आहे, प्रिंटमध्ये काम करण्याचा अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर एक टॅब्लॉइडमध्ये जे काम चालतं तर त्यात ते कशा प्रकारे वेगळं असतं ब्रॉडशीटपेक्षा, हे आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल का? ब्रॉडशीटचं आपण जर का पेपरचं थोडंसं ॲनालिसिस केलं तर छोट्या मोठ्या सगळ्या बातम्या मिळून तुम्हाला एका पानावरती जवळपास 6 ते 7 बातम्या एकाच पानावरती बसतात. पण टॅब्लॉइड आपण जसं बघितलं की एकदम तो छोटा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही 2 किंवा जास्तीत जास्त 3 बातम्या वापरू शकता त्याच्यामध्ये. आणि टॅब्लॉइड हा ब्रॉडशीटपेक्षा वेगळा अशा अर्थाने आहे की त्याच्यामध्ये तुमचं व्हिज्युअल प्रेझेंटेशनला खूप महत्त्व आहे. म्हणजे
बातमीचा प्रेझेंटेशनवरूनच तो पेपर लोकांनी घ्यायला पाहिजे आणि त्याची रिक्वायरमेंटसुद्धा ब्रॉडशीटपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. ब्रॉडशीट पेपर एक असा पेपर असतो की त्याच्यामध्ये एक काइंड ऑफ पॅकेज असतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रुटीन बातम्याचं त्याच्यावरती हे जास्त असतं त्याच्यामधलं. पण टॅब्लॉईडमध्ये पर्टिक्युलरली पुणे मिरर आपण जर का बघितलं तर जसं नाव आहे पुणे मिरर, तर तो पुण्याच्या एकदम हायपर लोकल स्टोरीज ज्या आहेत त्याला जास्तीत जास्त महत्त्व देणारा आणि एखादी जरा रुटीन जरी बातमी असेल पण त्याच्यातून आपण काहीतरी एक्सक्लुझिव्ह अँगल काढून त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं मांडता येईल, तर हा त्याच्या मागचा एक थॉट प्रोसेस असतो. प्रत्येक वेळेला जो पेपर आणि प्रत्येक बातमी आपल्याला दुसऱ्या पेपरपेक्षा वेगळी आणि ती जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कशी करता येऊ शकेल, हा प्रत्येक बातमीमागे ती एक थॉट प्रोसेस वापरत असतो आम्ही ऑन अ डेली बेसिस. आपण आता बोललोच आहे, तर मला वाटतंय आज पुणे मिररमध्ये कोणत्या कोणत्या बातम्या आलेल्या आहेत त्या डिस्कस करूयात. मी वाचतच असते वेळोवेळी. आपण हेडलाईन्स बऱ्याचदा खूपच छान असतात पुणे मिररमधल्या, तर आज तुम्ही आज ज्या बातम्या आलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगाल का? आज ही जी पेज 1ला आम्ही बातमी वापरलेली आहे, तर ही जो फेमस पाषाण लेक आहे तर त्या लेकची जी काही दुरावस्था आता झालेली आहे तर त्याची आज आम्ही मध्ये 3 पार्टमध्ये सिरीज करतोय. त्याचा पहिला पार्ट आज आम्ही पेज 1ला तो छापलेला आहे. प्रश्न असा आहे की त्या कात्रज लेक एक खूप प्रॉमिनंट लेक समजलं जात होतं आणि आत्ताचा हा जो सीझन आहे की तिथे मायग्रेटरी बर्ड्स खूप प्रमाणात यायचे, पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की लोकप्रतिनिधींनी तिकडे फंड्स पण दिलेले आहेत, पण ते ऑन ग्राउंड तिथे इतकी त्याची दुरावस्था आहे की आज आम्ही तेच फोटो तिथे छापलेले आहेत की वॉकिंग ट्रॅक आहे तिथे. वॉकिंग ट्रॅक कुठेच दिसत नाही. इट्स नॉट लेक, पण एक जंगल असल्यासारखं तिथे भासतंय तिथे. तर बिईंग अ टॅब्लॉईड आणि एक हायपर लोकल पेपर आम्हाला वाटलं की हा मुद्दा जो आहे हा तिथले कॉमन लोक जे आहेत हे प्रशासनाला वेळोवेळी जाऊन ह्याची उत्तरं मागतात, पण तिथे त्यांना काहीच त्याच्याकडून प्रतिसाद येत नाहीये. म्हणून आम्ही म्हटलं की आपण हा विषय उचलूयात आणि त्याच्याबद्दल आपण एक काइंड ऑफ कॅम्पेन सारखं सुरू करूयात आणि आपण व्हेरियस पार्ट्समध्ये त्याची सिरीज काढूयात, जेणेकरून आपण लोकांच्या समोर तिथला जो काही विषय आहे तो आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडूयात. ओके. म्हणून ही बातमी आम्ही प्रामुख्याने पेज 1ला घेतलेली आहे. त्याच्यानंतर पेज 2ला जसा माहिती आहे की उद्या क्रिसमस आहे आणि क्रिसमसच्या बाबतीमध्ये त्याच वेळेला ओमिक्रॉनचे केसेस आपल्या इथे वाढतात, तर त्यामुळे की सेलिब्रेशनमध्ये काही अडथळा येईल, व्यत्यय येईल असा मुद्दा असताना आम्ही काही चर्चेसशी बोलून आज कोविडच्या काळामध्ये कसं स्वतःला रिस्ट्रेन करून आपण हा सेलिब्रेट करू शकतो अशा आशयाची बातमी आम्ही पेज 2ला वापरली. पेज 2ला वापरायचं कारण ते होतं की आज म्हणजे क्रिसमस आहे आणि जास्तीत जास्त लोक दे गेट अट्रॅक्टेड टू दिस न्यूज आणि दे वॉन्ट टू नो की काय नक्की रिस्ट्रिक्शन आपण सेलिब्रेट करू शकतो, बाहेर जाऊ शकतो का नाही. तर त्याची एक माहिती व्हावी लोकांना अशा आशयातनं आम्ही ही न्यूज वापरलेली आहे. आणि इझिली म्हणजे पेज ओपन केल्या लगेच दिसेल. आणि ही सेकंड जी स्टोरी आम्ही वापरलेली आहे की आता सध्या तुम्हाला माहिती असेल की SPPU मध्ये नॉन टीचिंग स्टाफचा स्ट्राईक सुरू आहे आणि त्या कारणामुळे जी फेमस तिथली लायब्ररी आहे जयकर लायब्ररी त्याला ॲक्सेस मिळत नाही आहे स्टुडंट्सचा. तर ते स्टुडंट्स आज त्या लायब्ररीच्या बाहेर बसून तिथे शिकतायत. जिथे आपण म्हणतोय की पुणे इज ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, त्या ठिकाणी आज मुलांना एका फेमस लायब्ररीच्या बाहेर त्यांना ॲक्सेस मिळत नाही आणि ती बाहेरून आलेली मुलं तिथे बसून त्यांना अभ्यास करतायत. तर हे दृश्य आम्हाला वाटलं की इट्स नॉट व्हेरी प्रॉमिनंट थिंग फॉर सिटी लाईक पुणे. ते म्हणून तो एक हायलाईट व्हावा म्हणून त्यासाठी आम्ही ही स्टोरी आज प्रामुख्याने घेतलेली आहे. आत्ता तुम्ही म्हणालात तसं की पुणे मिरर ज्या प्रकारचं जर्नलिझम करतं, ज्या प्रकारच्या बातम्या देतं, ते भरपूर हायपर लोकल नेचरच्या बातम्या त्याच्यामध्ये असतात आणि बऱ्याचदा इतर पुण्यातले जे आपण ब्रॉडशीट पेपर्सचे जे एडिशन्स बघतो तर त्याच्यामध्ये ज्या बातम्या येतात किंवा त्याच्यामध्ये ज्या बातम्या प्रॉमिनंटली कॅरी केलेल्या नसतील सुद्धा त्यासुद्धा अजून इनडेप्थ त्याच्यामध्ये बघून ॲनालिसिस करून अशा वेगळ्या पद्धतीच्या बातम्या आणि सिटिझन सेंट्रिक बातम्या, वेगवेगळ्या सिटिझन फोरमशी रिलेटेड बातम्या ज्या मे बी अजून इतर ठिकाणी कुठे वाचायला नाही मिळणार, अशा बातम्या
मोठ्या प्रमाणात पुणे मिररमध्ये वाचताना म्हणजे दिसतात आणि इम्पॅक्ट सुद्धा त्याचा होताना दिसतो. म्हणजे फक्त बातमी येत नाही तर त्याचा फॉलोअप सुद्धा असतो. तर हे जे हायपर लोकल जर्नलिझमचं मॉडेल आहे जे पुणे मिरर चालवतं, तर त्याची गरज किती आहे एखाद्या शहरात? एक जे न्यूजपेपर्स असतात, जे वेगवेगळे मीडिया हाऊसेस असतात, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कव्हरेज करणं ह्याची गरज काय आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा असतो? ज्या वेळेला कुठलाही एक कॉमन रीडर पेपर उचलतो तर त्याला ज्या पद्धतीने नॅशनल इंटरनॅशनल ज्या गोष्टी घडत असतात त्याची माहिती मिळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तो एक स्वतःचं रिप्रेझेंटेशन शोधत असतो पेपरमध्ये. आणि आत्ता ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये जे काही गोष्टी कुठे लंडनमध्ये होत असतात किंवा दिल्लीमध्ये होत असतात ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ह्या गोष्टी मिळतात. पण दुसरीकडे जो कॉमन मॅनला जो सिविक इश्यूज जाणवत असतात किंवा काही सोशल इश्यूज आजूबाजूला घडत असतात तर त्याच्यासाठी तो एक बघत असतो न्यूजपेपर आमच्यासाठी एक वॉचडॉगचं काम करावा, आमचा एक आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि पॉलिटिक्स हा सगळा भाग राहतो, लोकांचे स्टेटमेंट, पॉलिटिकल लीडर्सचे स्टेटमेंट हे वाचण्यासाठी म्हणून ठीक आहे. पण आज माझ्या घराच्या बाजूचा रस्ता मी कितीतरी कंप्लेंट केला तरी तो ठीक होत नाही आहे, तर त्याच्यासाठी म्हणून काय होतं, त्याला दुसरा पर्याय दिसत नसतो. अशा वेळेला आम्हाला वाटतं की एक न्यूजपेपर म्हणून, आणि तो पण पुण्याचा, आम्ही जेव्हा पुणे मिरर न्यूजपेपर वापरतो तर ते पुण्याचं रिफ्लेक्शन त्या आमच्या पेपरमध्ये दिसलं पाहिजे. आणि प्रामुख्याने जो कॉमन मॅन आहे की ज्याला असं वाटतं की मला दुसऱ्याचं कोणाची साथ नाही आहे, जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते 5 वर्षांनी माझ्याकडे येतात किंवा बाकीचे अधिकारी असतील कोण असतं ते त्यांना उभं करत नाही, अशा वेळेला आम्हाला वाटतं की या लोकांचे विषय आम्ही घेतले पाहिजेत आपल्या पेपरमधून आणि त्यांचा आवाज आम्ही लोकांपर्यंत नेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना एक असं वाटून येतं की अरे ठीक आहे की हे पॉलिटिक्स राहिलं बाजूला, आयडिओलॉजीज राहिल्या बाजूला, पण मला आज जो डेली माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा जो त्रास होतोय त्याचं सोल्युशन मला कुठेतरी या पेपरच्या माध्यमातून मिळू शकतं. आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा फोकस तो राहिलेला आहे की आम्ही लोकांचे विषय आमच्या पेपरच्या माध्यमातून सातत्याने आम्ही मांडत राहू. आणि वी आर होपिंग की हे काही ना काहीतरी त्याचा इम्पॅक्ट होऊन पॉझिटिव्ह चेंजेस होत राहतील सोसायटीजमध्ये. राईट. पण जेव्हा एखाद्या इश्यूशी तुम्ही एवढ्या जवळून डील करता, म्हणजे ॲज अ न्यूजपेपर आणि इव्हन रिपोर्टर्स, एडिटर म्हणून जेव्हा तुम्ही एवढ्या जवळून त्या इश्यूशी डील करता, तेव्हा त्याच्यामधले सगळे स्टेक होल्डर्स असतात की एखादा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेमनी अफेक्ट होणारे, प्रॉब्लेम कॉज करणारे, ह्या सगळ्यांशी जवळून संबंध येत असेल आणि एवढ्या छोट्या म्हणजे लिमिटेड आपण पुणे सिटीच्या स्कोपमध्ये बघितलं तर ह्या तरीसुद्धा अशा प्रकारच्या न्यूज कव्हर करत राहणं आणि त्यांचे फॉलोअप्स करत राहणं ह्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस असतात? चॅलेंजेस काय होतं की बऱ्याच वेळेला लोक ज्यांना प्रॉब्लेम जाणवत असतात ते घाबरतात समोर यायला, कारण त्यांना असं वाटतं की मग ज्यांचे कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत ते आम्हाला त्रास देतील. आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की आम्ही जे विषय घेतो त्यावेळेला रिपोर्टर्सला असतील किंवा पेपरच्या बाकीच्या लोकांना सुद्धा एक प्रेशर टॅक्टिक्स म्हणून काही लोक वेस्टेड इंटरेस्ट असणारे ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही असं म्हणतो की जर का पेपरसुद्धा घाबरायला लागला याच्या बाबतीमध्ये तर मग सामान्य माणसाला कोणच उभं राहणार नाही. ॲटलिस्ट वी हॅव सम काइंड ऑफ प्रोटेक्शन, आणि त्याचा वापर करून म्हणून आपण लोकांच्या मनातली भीती जर का घालवायची असेल तर आपल्याला थोडंसं जास्त अजून डेअरिंगने काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच म्हणून मग बऱ्याचशा विषयांमध्ये आम्ही ते जरी काही आम्हाला जास्त विरोध होत असला तरी ते आम्ही अगदी त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईपर्यंत आम्ही ते मार्गी लावलेले आहे. त्याचे 2-3 बातम्या सातत्याने लावून त्याच्यात जेणेकरून अगदी वरच्या लोकांपर्यंत त्याची गोष्ट जाईल. फॉर एक्झाम्पल एक PCMCमध्ये एका रेसिडेन्शियल सोसायटीच्या जवळ एक RMC प्लांट सुरू केला होता इल्लिगली, आणि त्या लोकांनी जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत त्या सगळीकडे पत्रव्यवहार केला होता, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला भेटले होते, पण तिथे एका शब्दांनी कोणी त्यांना पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलं नाही. पण आम्ही ते बातम्या जवळपास 2-3 बातम्या लावल्या. आज परिस्थिती अशी आहे की तो RMC प्लांट तिथून पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे त्यातला. आणि तसा जर का आम्हाला रिस्पॉन्स मिळाला तर म्हणजे कुठल्याही बाकीच्या गोष्टीपेक्षा तो जो इम्पॅक्ट मिळालेला आहे ती सगळ्यात पेपरसाठी सगळ्यात जास्त मोठी पावती ती असते. आणि दॅट इज क्वाईट एनकरेजिंग साईन. आणि म्हणून आमचं असं आहे की जी सामान्य लोकांना भेडसावणारे जे प्रश्न असतील ते आपण सातत्याने मांडत जाऊ आणि
इन्स्पाइट ऑफ सम ऑपोजिशन आपण कंटिन्युअसली फाईट करत जाणं पुढे, दॅट इज ॲक्च्युली अ जर्नलिझम. आता आपण इंडियन एक्सप्रेसमधल्या काही बातम्या बघू आज आलेल्या. काल लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात एक ब्लास्ट झाला, ज्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि किमान 5 व्यक्ती तरी जखमी झाल्या होत्या. अगदी कामाची वेळ जी होती, फुल्ली फंक्शनिंग होतं कोर्ट, त्यावेळेसच या कोर्टच्या कॉम्प्लेक्समध्ये हा ब्लास्ट झाला. त्याची सविस्तर बातमी आज इंडियन एक्सप्रेसने प्रॉमिनंटली पान 1 वर कॅरी केलेली आहे. दिव्या गोयल गोपाल यांनी लुधियानावरून ही बातमी दिली आहे आणि त्याच्यामध्ये पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत चरणजीत सिंग चन्नी, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्याचा जो तपास सखोल केला जाईल. आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की नुकतेच आपण बातम्या बघतच आलो आहोत गेल्या आठवड्यापासून की ज्या झुंडबळीच्या घटना काही पंजाबमध्ये घडलेल्या आहेत 1-2 ठिकाणी, तर त्याच्याशी ह्या ब्लास्टचा काही संबंध आहे का ह्याचा सुद्धा तपास केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओमायक्रॉन व्हेरियंट बद्दलची बातमी जी आहे ती आलेली आहे. फक्त नॅशनल लेवलची बातमी आज इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे की बऱ्याचशा राज्यांमध्ये, काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये परत एकदा केसेस वाढताना दिसत आहेत आणि काही ओमायक्रॉनच्या केसेस सुद्धा वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ओमायक्रॉनच्या केसेस सापडलेल्या आहेत. तर कॉनेन शरीफ एम, जे हेल्थ रिलेटेड गोष्टींवर भरपूर रिपोर्टिंग करत असतात इंडियन एक्सप्रेससाठी, त्यांनी दिल्लीवरून आज रिपोर्ट दिलेला आहे की केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की व्यवस्थित लक्ष ठेवा, केसेस वाढत असतील तर आरोग्य व्यवस्था सुसज्ज करा. स्वतः पंतप्रधानांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सर्व राज्यांना योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याबद्दलची बातमी आज आलेली आहे पेज 1 वर. सर, तुम्ही एखादी बातमी सांगू इच्छिता इंडियन एक्सप्रेसमध्ये? पर्टिक्युलरली लुधियाना ब्लास्टची जी स्टोरी आहे ही खूप वेगवेगळ्या अर्थाने ही इम्पॉर्टंट स्टोरी आहे. जसं आता तुम्ही म्हटला की 2 घटना रिसेंटली झालेल्या आहेत मॉब लिंचिंगचा, आणि त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचं आंदोलनसुद्धा आत्ताच मागे घेण्यात आलं आणि त्याच्यापासून एक वेगळ्या प्रकारचं एक पंजाबमध्ये पॉलिटिक्स चाललं आहे. असं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असा दोघांचाही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहे. इलेक्शन जवळ आले आहेत आणि त्याच गोष्टीवरती असं विरोधी पक्ष आहेत केंद्रातले, त्यांचं म्हणणं असं आहे की पंजाबला थोडं अस्थिर करण्यासाठी म्हणून काही गोष्टी डेलिबरेटली चाललेल्या आहेत. आणि सत्ताधारी पक्षांचं म्हणणं आहे की पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि त्याला ते पूर्णपणे काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. आणि त्याच बेसिसवरती आज हा जो ब्लास्ट झालेला आहे तर तो खूप वेगवेगळ्या अर्थाने तो इम्पॉर्टंट आहे. कारण पंजाब, काश्मीरच्याही आधी पंजाबमध्ये ज्या प्रकारचा टेररिझम बघितलेला आहे आणि पंजाबने खूप झळ सोसलेली आहे त्या पूर्ण टेररिझममध्ये. आणि म्हणजे आपले पंतप्रधानसुद्धा त्या टेररिझमच्याच एक शिकार झाल्या होत्या, इंदिरा गांधी. आणि त्यानंतर पंजाब खूप प्रमाणामध्ये प्रोग्रेसिव्ह झाला नंतर, आणि तिथे नंतर काही घटना घडलेल्या नाही आहेत. पण अशा प्रकारचा जर का ब्लास्ट होत असेल तर अबोव पॉलिटिक्स जाऊन प्रत्येक एजन्सी आणि केंद्र आणि राज्य सरकार ह्या सगळ्यांनी ह्याच्या खोलाशी जाऊन जिथे कुठे जर का टेररिझम जर का पुन्हा तिथे डोकं वर काढत असेल तर तो तिथेच ठेचला पाहिजे. आणि त्या अर्थाने म्हणून ही बातमी मला वाटतं की सर्व अर्थानेच खूप महत्त्वाची बातमी आहे. आणि इंडियन एक्सप्रेस दे हॅव बीन रिपोर्टिंग क्वाईट गुड अबाउट पंजाब, आणि टेररिझमच्या वेळेला पण त्यांनी खूप चांगलं रिपोर्टिंग तिथे केलं होतं. आणि वी आर एक्सपेक्टिंग की सम मोर स्टोरीज रिगार्डिंग दिस लुधियाना ब्लास्ट विल कम फ्रॉम एक्सप्रेस. ह्या पुढचा जो प्रश्न आहे तो ओव्हरऑलच न्यूजपेपर इंडस्ट्रीने गेल्या 2 वर्षांमध्ये जे बदल बघितलेले आहे त्याच्याबद्दल आहे. पण मोस्टली त्यामुळे न्यूजपेपरचं काम कसं अफेक्ट झालेलं आहे, म्हणजे आता वर्क कल्चर जे बदललेलं आहे ते आहेच की वर्क फ्रॉम होम मध्ये करावं लागलं मोठ्या प्रमाणात, ऑफिसेस बंद ठेवावे लागले मोठ्या प्रमाणात. मात्र अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ दिस की जे पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून जे न्यूजपेपरचे एडिशन्स बंद झाले असतील किंवा त्याची भीती आहे, तर ह्याची सगळ्याची अनसर्टन्टी न्यूजपेपरच्या कामामध्ये जाणवली का? म्हणजे आता पुणे मेदरचं सुद्धा मॅनेजमेंट मध्यंतरी बदललं, तर ह्या सगळ्याचा कामावर जे काम म्हणजे स्पेशली रिपोर्टर्स असतील किंवा इतर जे एम्प्लॉईज असतील तर कामावर परिणाम होतो का? मोराल जे आहे तर ते म्हणजे ते अफेक्ट होतं का? आणि फक्त तेच नाही तर न्यूज सिलेक्शन असेल किंवा मग बातम्या ज्या प्रकारे येत होत्या आधी, ज्या प्रकारे बातम्या केल्या जायच्या, तर जेव्हा हे अशा प्रकारचे बदल होतात किंवा पॅन्डेमिक पासून ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये जे बदल झाले तर त्यामुळे कामामध्ये मेजर असे काही चेंजेस आलेले आहेत का? 1 मार्चपासून नवीन मॅनेजमेंटच्या थ्रू पुणे मिरर सुरू झाला. पण जसं तुम्ही म्हटलं की एक ती अनसर्टन्टी जी होती
ती कुठेतरी डोक्यात बसल्यामुळे त्याचा सुरुवातीला मेजर इम्पॅक्ट झाला. कारण लोकांना हे होतं की आपण काम करतोय, पण हे किती दिवस चालेल ह्याच्याबद्दल शाश्वती नव्हती. आणि काय होतं, ज्या वेळेला तुम्ही एक सर्टन माहिती आहे तुम्हाला की बाबा तुमची नोकरी मला काही ठेच लागणार नाही आहे, अशा वेळेला तुम्ही एकदम स्वतःला झोकून काम करता. पण त्याच वेळेला असं तुम्हाला कुठेतरी वाटत असतं की आज पेपर बंद झाला तर पुढे काय. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे नॅचरल टेंडन्सी आहे की तो फॉलबॅक ऑप्शन शोधण्यामध्ये जास्त वेळ घालतो. पण त्याच वेळेला ह्या नवीन मॅनेजमेंटनी एक सपोर्ट केल्यामुळे, आणि ते मला इथे ॲक्च्युली सांगू इच्छितो मी की आज ओव्हरऑल सगळीकडेच एक चर्चा आहे की मीडिया इंडस्ट्री इज गोईंग डाऊन. मग ऑपोजिशन बऱ्याच वेळेला त्याच्यावरती बोलत असतात की सरकारी माउथपीस बरेचसे पेपर झालेले आहेत किंवा चॅनल त्यांचे ओढतात. पण जर का कुठला इंडिपेंडंट पेपर किंवा मीडिया ऑर्गनायझेशन काम करत असेल तर, पण त्याला जर का आर्थिक पाठबळ नसेल तर तो आत्ताच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये तो जगू शकत नाही. तर त्यामुळे ज्या लोकांना जर का वाटत असेल की बाबा आपल्याला इंडिपेंडंट जर्नलिस्ट पाहिजेत आणि जर्नलिझम जो आपण म्हणतो की फोर्थ पिलर आहे तो जर का टिकवायचा असेल, तर ज्या लोकांना खरंच म्हणजे त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे त्यांनी पुढे येऊन अशा प्रकारच्या सगळ्या मीडिया ऑर्गनायझेशनला फायनान्शियल सपोर्ट, नॉट जस्ट मॉरल सपोर्ट, कारण मॉरल सपोर्ट विल देअर टिल द टाईम दॅट ऑर्गनायझेशन इज वर्किंग. अदरवाईज तर तोच भाग आम्हाला झाला की पहिल्यांदा असं ती अनसर्टन्टी होती, पण नवीन मॅनेजमेंटनी एक जो गरजेचा सपोर्ट होता तो दिल्यानंतर मग आज परिस्थिती अशी झाली आहे की येस, वी आर शुअर की आता आर्थिक बाबतीमध्ये आम्हाला कुठे प्रॉब्लेम नाही आहे. तर तो जो डिरेलमेंट झाली होती मध्ये, तर ती बॅक ऑन ट्रॅक आणायला त्याचा खूप मोठा फायदा झाला. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही ह्याचं सांगितलं की पॅन्डेमिकमुळे वर्क कल्चर चेंजेस झाले, तर सुरुवातीला ते चॅलेंजेस खूप जाणवले. कारण वर्क ऑफिसमध्ये काम करत असताना सगळे सेक्शन एकत्र बसून काम करत असतात आणि त्याच्यामध्ये जे डिसिजन मेकिंग असतं ते बिकम्स क्वाईट फास्टर. यावेळेला एव्हरीबडी इज अंडर वन रूफ. पण आज परिस्थिती अशी आहे की रिपोर्टर्स, डिझायनर्स, फोटोग्राफर्स आणि डेस्क सब एडिटर्स हे आज वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आयसोलेशनमध्ये काम करतात आणि एक ऑनलाईन काइंड ऑफ आज आपण एकत्र कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सुरुवातीला ते खूप चॅलेंजेस आले आणि अजूनही काही काही चॅलेंजेस आहेत. त्या कोऑर्डिनेशनमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये एक ते लॅक ऑफ कम्युनिकेशन राहतं. थॉट प्रोसेस जी आपल्याला एकमेकांना सांगायची आहे आणि ती ऑब्व्हियसली इट्स अ पार्ट ऑफ क्रिएटिव्हिटी ऑल्सो. तर पण ती कुठेतरी क्रिएटिव्हिटी आज कमी होताना दिसते आहे कारण ते कम्युनिकेशन नाही आहे त्याच्यामध्ये. पण देन वी हॅव टू गो बाय जे आत्ताची सिच्युएशन आहे आणि त्याच्यामुळे होपफुली थिंग्स विल गो बॅक टू नॉर्मल अँड एव्हरीबडी विल स्टार्ट वर्किंग अंडर वन रूफ अगेन. लेट्स होप दॅट. तर हा होता आजचा इंडी जर्नलचा न्यूजपेपर राऊंडअप. तुम्ही आज आमच्यासोबत आलात आणि आमचा हा माइलस्टोन आमच्यासोबत सेलिब्रेट केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप माहिती मिळाली तुमच्याकडून. आमच्या दर्शकांना सुद्धा नक्की आवडेल आजचा एपिसोड, आय एम शुअर. उद्यापासून आपले रेग्युलर एपिसोड जे आहेत, आज 250वा एपिसोड झाला, पण उद्यापासून रेग्युलर एपिसोड हे सुरूच राहणार आहेत. त्यामुळे आम्हाला फेसबुकवर फॉलो करा आणि इंडी जर्नल हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इंडी रेडिओ हे आमचं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.